नंतरची बातमी पाकिस्तानमधून। अमेरिकेतील एप्स्टीन घोटाळा बड्या व्यक्तींची पाठ काही सोडत नाहीये। अमेरिकेच्या न्याय विभागाने एप्स्टीन लैंगिक घोटाळ्याशी संबंधित काही नव्या फाईल्स प्रसिद्ध केल्या आहेत आणि त्यातून खुद्द आरोपी जेफ्री एप्स्टीनचे काही ईमेल समोर आले आणि त्यातून मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना लैंगिक आजार झाला होता असंही समोर आलंय। तसंच या फाईल्समध्ये अनेक नवे फोटो आणि काही व्हिडिओंचाही समावेश आहे। काय काय खुलासे झालेत यातून पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेत पुन्हा खळबळ। बिल गेट्सना झाला होता गंभीर आजार। एप्स्टीन फाईल मधून खुलासा। अमेरिकेच्या न्याय विभागाने एप्स्टीन लैंगिक घोटाळ्याशी संबंधित 30 लाख नवीन फाईल्स प्रसिद्ध केल्या। यात जेफ्री एप्स्टीनचे काही ईमेल समोर आले। यातील एका ईमेलमधून मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना लैंगिक आजार अर्थात सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज झाला होता असा दावा खुद्द एप्स्टीनने केला होता। रशियन मुलींसोबतच्या संबंधानंतर हा आजार झाला होता असंही या ईमेलमध्ये म्हटलंय। हा ईमेल जेफ्रीनं स्वतःला केला होता। तारीख होती 18 जुलै 2013 आणि वेळ होती सकाळी 11:49 या ईमेलमधून जेफ्रीनं गेट्सवर नाराजीही व्यक्त केली होती। तुम्ही 6 वर्षांची जुनी मैत्री संपवली। तुम्ही मला तुमचे एसटीडी संबंधित ईमेल डिलीट करायला सांगितले। मेलिंडाला गुपचूप अँटीबायोटिक्स देण्यासाठी औषधही मागितली। अर्थात या सर्व आरोपांची कोणतीही पुष्टी अद्याप झालेली नाही। नव्या फाईल्समध्ये सुमारे 1,80,000 फोटो आणि 2,000हून अधिक व्हिडिओंचाही समावेश आहे। तर त्याच दिवशी रात्री लिहिलेल्या ईमेलमध्ये बिल आणि मेलिंडा यांच्यातील वैवाहिक वादाचाही उल्लेख जेफ्रीनं केलाय। 2021 मध्ये बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा घटस्फोट झाला होता। गेट्स यांचे अफेअर्स आणि एप्स्टीनशी असलेले संबंध हे घटस्फोटाचं प्रमुख कारण असल्याचं मेलिंडा यांनी स्वतः सांगितलं। 2019 मध्येच गेट्स यांच्या एप्स्टीन सोबतच्या भेटींच्या बातम्या समोर आल्यानंतर मेलिंडा यांनी त्यांच्या वकिलांशी चर्चा करायला सुरुवात केली होती। तर बिल गेट्स यांनी एप्स्टीनचे आरोप फेटाळून लावले। हे आरोप पूर्णपणे निराधार, खोटे आणि हास्यास्पद आहेत। जेफ्रीशी मैत्री संबंध तोडल्यामुळे तो नाराज होता। केवळ सूडबुद्धीनं आणि बदनामीच्या उद्देशानं त्यानं हे बनावट ईमेल ड्राफ्ट तयार केले होते असा दावा बिल गेट्स यांच्याकडून करण्यात आलाय। दरम्यान बिल गेट्स यांनी एप्स्टीन सोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल पश्चाताप व्यक्त केला होता। तसंच कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही असाही दावा केला। ज्या काळातले हे आरोप आहेत त्या काळी आपले एप्स्टीनशी कोणतेही व्यावसायिक किंवा वैयक्तिक संबंध नव्हते आणि त्यांनी कधीही कोणत्याही पार्टी किंवा खाजगी कार्यक्रमांना हजेरी लावली नाही असाही दावा बिल गेट्स यांनी केला। तर अमेरिकन वृत्तपत्रांमधून मात्र या दोघांच्या संबंधांबाबत अनेक दावे करण्यात आले। बिल गेट्स हे 2011 ते 2013 दरम्यान एप्स्टीनला अनेक वेळा भेटले होते। यात त्यांच्या न्यूयॉर्कमधील घरी उशिरापर्यंत थांबणं आणि खाजगी विमानानं प्रवास करणं यांचा समावेश होता। जेफ्री एप्स्टीन न्यूयॉर्कमधील एक करोडपती फायनान्सर होता। जगभरातील प्रमुख राजकारणी आणि सेलिब्रिटींशी त्याची मैत्री होती। 2008 मध्ये त्याला एका अल्पवयीन मुलीसह लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आणि 13 महिन्यांचा तुरुंगवास सोसावा लागला। 2019 मध्ये जेफ्रीला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। मात्र खटल्यापूर्वीच त्यानं तुरुंगात आत्महत्या केली। तर त्याची जोडीदार गिस्लेन मॅक्सवेल हिलाही त्याला मदत केल्याबद्दल 2021 मध्ये दोषी ठरवण्यात आलं। ती 20 वर्षांची शिक्षा भोगतीये। मात्र या प्रकरणातून अजूनही मोठमोठे खुलासे होत आहेत। अगदी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत हे खुलासे पोहोचत आहेत। तर बिल गेट्स यांचंही नाव सातत्यानं समोर येत आहे। अजूनही या घोटाळ्याशी संबंधित केवळ निम्मीच कागदपत्र खुली करण्यात आल्याचा दावा डेमोक्रॅट्सने केलाय। तर पीडितांच्या गोपनीयतेसाठी संपूर्ण माहिती देता येत नाही असं न्याय विभागानं स्पष्ट केलंय। मात्र आतापर्यंत जी माहिती या फाईलमधून समोर आली आहे त्यामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक सेलिब्रिटींचे धाबे दणाणलेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।